प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आणि बालाजी सुद्धा आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, सध्या तुम्ही कुठे आहात आणि तिकडची सध्याची काय परिस्थिती आहे? खडकवासला धरणातून मोठ्या स्वरूपात पाण्याचा विसर्ग सोडल्यानंतर पुणे शहरातल्या नदीकाठच्या भागांमध्ये, नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाण्याचा जो प्रवाह आहे तो येतोय आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय। मी आता सिंहगड रोड परिसरातल्या एकता नगरी भागामध्ये आहे। एकता नगरी परिसरातल्या नदीकाठच्या असलेल्या ह्या सगळ्या सोसायट्या ज्या दृश्यांमधून आपण पाहतोय, ज्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याचं आपल्याला बघायला मिळते। अगदी दूरपर्यंत या एकता नगरीतल्या या रस्त्यांवर जे पाणी वाहतंय, वाटताना असं वाटतंय की ही नदी वाहते की काय, पण वास्तवतः हा रस्ता आहे। या रस्त्यांवरून हे पाणी, नदीतलं पाणी या सोसायट्यांमध्ये शिरलंय। पूरस्थिती सदृश अशी ही सगळी परिस्थिती आहे। या सगळ्या सोसायट्यांमधल्या लोकांना सांगितलं जातंय की सुरक्षित ठिकाणी चला, पण या सगळ्या सोसायट्यातल्या लोकांना वारंवार प्रशासनाकडून विनंती केल्यानंतर देखील काही लोक मात्र ऐकायला तयार नाहीत। सातत्यानं प्रशासनाच्या वतीनं लोकांना सूचना दिल्या जात आहेत आणि या सगळ्या लोकांच्या मदतीसाठी म्हणून बॉम्बे सॅफर्स, बीजे अँड सेंटर TB2ची टीम देखील आपण पाहतो। ही सगळी टीम आपल्या सोबत आहे। त्यांच्याकडून आपण आज त्यांचा दिवसभरातला काय अनुभव होता हे जाणून घेणार आहोत। दिन भर आपका अनुभव क्या रहा है, क्या बताएंगे? दिन का अनुभव हमारा रहा है तो हमने कम से कम 20 लोगों को रेस्क्यू किया है और रेस्क्यू कठिन था पर किया है जी। अभी क्या हालात है? अभी 8 बज रहे हैं और अभी क्या आपको सिचुएशन दिखाई दे रही? अभी थोड़ी थोड़ी बारिश हो रही है और पानी थोड़ा बढ़ रहा है जी। लोगों को क्या अपील करेंगे, क्या कहेंगे? ये सब एरिया के जो लोग हैं, सोसाइटी के अंदर जो लोग हैं, उनको क्या आप कहेंगे? हम सुबह से ही बोल रहे हैं कि जो भी आदमी है, जो लोग हैं, जितने भी लोग हैं, सोसाइटी के लोग हैं, उनको बोल रहे हैं भी कम से कम आप हमारा साथ दो, हम आपको सुरक्षित जगह पे पहुंचा सकें। दिन भर में आपने बहुत सारे रेस्क्यू किए, उनमें से आपको कौन सा रेस्क्यू थोड़ा कठिन लगा? क्या सिचुएशन थी, क्या हालात थी, क्या बताएंगे? डिटेल में ये था, क्या जो पीछे वाला था वो बहुत कठिन था। उसमें क्या था, पानी बहुत ऊपर तक आ गया था और सेकंड फ्लोर तक पानी टच हो गया था। वहाँ से हमारी टीम गई और अंदर 2 जने गए और वहाँ से स्ट्रेचर की मदद से लेके आए हम। आपण बघतोय बॉम्बे सॅफर्स, बीच अँड सेंटर्स, B2Bचे हे सगळे जवान आहेत ज्यांच्याकडून दिवसभर इथे रेस्क्यू केलं गेलंय। अजूनही रेस्क्यू या ठिकाणी सुरू आहे। ही सगळी आपण जर आत्ताची दृश्य पाहिली, हा रस्ता आहे, रस्त्यावरून पाणी जे वाहतंय असं वाटतंय की नदीचा हा प्रवाह आहे, पण वास्तवतः रस्त्यावर लोकांच्या घरांमध्ये, लोकांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे साधारणपणे इथल्या स्थानिक लोकांमध्ये थोडीफार भीती आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळ्या बोटींच्या माध्यमातून या ठिकाणी जे मदत कार्य आहे, रेस्क्यू जे आहे, त्याच्यासाठीची ही सगळी तयारी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे। खरं म्हणजे अशी परिस्थिती काही दिवसांपूर्वी सुद्धा या परिसरात उद्भवलेली होती। पाण्याचा जेव्हा विसर्ग वाढवला जातो तेव्हा प्रशासनाला अलर्ट व्हावं लागतं, लोकांच्या मदतीसाठी धावून जावं लागतं आणि प्रशासन या ठिकाणी मागच्या वेळी प्रशासनावरती, पाटबंधारे विभागावरती सूचना न देण्याचे वेगवेगळे दावे, आरोप झाल्याचं आपण पाहिलं। मात्र यंदा तशी काळजी प्रशासनाकडून घेतल्याचंही पाहायला मिळतंय आणि आता रात्रीची ही वेळ असताना देखील हे सगळे जवान लोकांच्या मदतीसाठी आपल्याला एकता नगर परिसरामध्ये या सोबतच या सगळ्या वेगवेगळ्या भागांमध्ये जिथे जिथे सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय तिथे खडा पहारा देताना आपल्याला बघायला मिळत आहे। खरं म्हणजे सगळेच आहेत, पुणे महानगरपालिकेचे असतील, एकूणच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जी टीम आहे, पुणे महानगरपालिकेची टीम आहे, PMCची टीम आहे, PMRD ची टीम आहे, प्रशासन एकंदर ऍक्शन मोडमध्ये बघायला मिळतं। तुम्ही सोबतच राहा, आपल्यासोबत बालाजी सुद्धा आहेत। बालाजी, सध्या तुम्ही खिलारी वस्तीमध्ये, तिकडची सध्याची परिस्थिती काय दिसते? नक्कीच आम्ही जर तू पाहिलं तर पाठीमाग माझ्या जे आहे ते संपूर्ण पाणी दिसतंय आणि या खिलारी वस्तीमध्ये जो राजपूत वीटभट्टीचा हा सगळा भाग आहे, या भागामधून 60 ते 70 जे नागरिक आहेत त्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे। याच जवळच्या खिलारी वस्तीच्या शाळेमध्ये त्यांना ठेवण्यात आलेला आहे। प्रशासनाकडून सतर्कता घेण्यात आलेली आहे। हा जो माझ्या पाठीमागचा जो भाग आहे तो पूर्णपणे नदीपात्रातला रस्ता आहे। याच रस्त्यावरून लोक शनिवार वाड्याकडे जातात, शहरात जातात। तो रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। अग्निशमक ची जी एक टीम आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। महापालिकेचे अधिकारी आहेत आणि सर्व जी यंत्रणा आहे ती सध्या संध्याकाळची, रात्रीची वेळ असल्याने सतर्क आहे। नागरिकांना आवाहन केलं जाते की सुरक्षित स्थळी जावा,
आमची मदत घ्या, बाहेर या. आणि अशा प्रकारे हा जो इथला विटभट्टीचा भाग आहे तो पूर्णपणे आपल्याला पाण्यात गेल्याचं पाहायला मिळतंय. आणि महापालिका सुद्धा या सगळ्या उपाययोजना करते. आपल्यासोबत महापालिकेचे अधिकारी आहेत दळवी सर म्हणून. काय नेमकी इथली सगळी परिस्थिती आहे, किती लोकांना तुम्ही रेस्क्यू केले? आम्ही साधारणतः 68 जे नागरिक आहेत इथे, ज्यांना म्हणजे नदीपात्रातील पाण्याचा फटका बसतोय, त्यांना किल्लारेवाडी एरंडवाना शाळा येथे त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. त्यांची जेवणाची, नाश्त्याची वगैरे आपण सुविधा तिथं उपलब्ध केलेली आहे. महापालिकेपासून किती कोण इथं कर्मचारी आता तैनात केले? इथे महानगरपालिकेमार्फत म्हणजे आरोग्य विभाग, स्थापत्य विभाग, असे डॉक्टर विभाग, परत फायर ब्रिगेडला कळवण्यात आलेलं आहे. तसंच पोलीस फोर्स पण इथे तैनात आहे जागेवरती. नागरिकांच्या घरात पाणी गेलं होतं का आणि आता किती नागरिकांना इथं धोका आहे असं तुम्हाला वाटतं? इथं जे म्हणजे ज्या घरांना पाण्याचा धोका आहे त्या 68 नागरिकांना आपण सुरक्षित ठिकाणी आपण एरंडवाना खिलारी शाळा येथे स्थलांतरित केलेलं आहे. तर आम्ही जी यंत्रणा आहे ती कार्यरतच आहे आणि आता रात्रीच्या वेळी ही सगळी कार्यरत राहणार आहे. मात्र ज्या नागरिकांना धोका आहे त्या 68 नागरिकांना स्थलांतर केलेलं आहे आणि ही सगळी यंत्रणा जी आहे ती आणखी सुद्धा तैनात ठेवण्यात आलेली आहे. खरं तर सकाळपासूनच जिल्हाधिकारी असतील, आयुक्त असतील, पीएमआरडीएचे आयुक्त असतील, लष्कराची तुकड्या असेल, या सगळ्या तुकड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी काम करताना पाहायला मिळत होत्या आणि त्या सगळ्या तुकड्यांनुसार इथल्या नागरिकांना मदत करण्यात येते. 25 तारखेला जो पाण्याचा पूर मोठा आला होता त्याचा फटका जेवढा बसला तेवढा यावेळेस बसलेला नाही, कारण यावेळेस जी आहे ती यंत्रणा सतर्क आहे आणि नागरिकांना अगोदरच पूर्वसूचना देण्यात येत होती की पूर येण्याची शक्यता आहे आणि 45,000 क्युसेकचा जो विसर्ग आहे तो सध्या सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पाण्याची पातळी वाढते. रात्रीची वेळ आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे. नागरिकांनीही सतर्क राहणं गरजेचं आहे आणि प्रशासनानेही सतर्क राहण्याचं. निश्चित बालाजी, पुणेकरांनी सतर्क राहणं जास्त गरजेचं. तुम्ही दोघांनी ग्राउंड झिरोवरून रिपोर्ट दिला त्याबद्दल दोघांचे आभार.